मित्रांनो, आपल्या आयुष्यातली फार मोठी अडचण कोणती असेल तर आपणला असणारं टेन्शन, आपणला असणारं दुःख आम्ही कुणाला सांगतो बघा. आपण कुणाला सांगतो फार महत्वाचं जीवनामध्ये, कारण तुम्हाला असणारं दुःख, तुम्हाला असणारी अडचण, तुमचा कमकुवतपणा आपण ज्याला सांगतो ते गावभर करत फिरतं. दुसरी गोष्ट, तुमच्या दुःखावर, तुमच्या अडचणीवर, तुमच्या संकटावर ते हसत असतं मनापासून. आणि ज्या अडचणी किरकोळ गोष्टीसाठी थोड्या क्षणासाठी, थोड्या कालावधीसाठी आपल्याला आलेल्या असतात, त्याचा तो भाऊ ज्याला तुम्ही सांगताय तो गावभर करून आयुष्यभर तुम्हाला अडचणीत पकडण्याचा प्रयत्न करत असतो. तुम्ही कमकुवत किती आहे, तुमच्यामध्ये जीवन जगण्याची कला नाही आहे, हे तो जगाला सांगत असतो. त्यामुळं फार मोठी आपली चूक होत असते. आपण आपल्या अडचणी, संकट, दुःख अशा व्यक्तींना सांगितलं पाहिजे, जी व्यक्तीला आपल्याविषयी काहीतरी आदर पाहिजे. तुम्ही सांगितलेल्या गोष्टीचा जर तो बाजार मांडत असेल तर मित्रांनो, सावध राहणं फार गरजेचं आहे. थोडं शांत राहावा. जसं सुख येतं तसं दुःख पण येतं, जसं दुःख येतं तसं सुख येतं. जरी दुःख, अडचण, संकट असेल तर ती कायमस्वरूपी नसते, आणि जरी सुख असेल तरी सुद्धा ते कायमस्वरूपी नसते. त्यामुळं दिवस नंतर रात्र, रात्रीनंतर दिवस हा येत असतो. त्यामुळं तुमच्या ज्या काय अडचणी, दुःख किंवा कोणतीही तुमच्यावर आलेली वाईट वेळ जगाला मित्रांनो सांगत बसू नका. त्यामुळं तुमचा समोर कमकुवतपणा उघड होत असतो. त्यामुळं फार महत्त्वाची गोष्ट आहे, शांत राहा, वेळ जाऊ द्या, व्यवस्थित आयुष्य होते.